अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी लीन होऊन श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी आपला पूर्ण भक्तिभाव अर्पण करू श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी पूर्ण शरणागत होऊन आपण आजच्या या श्री स्वामी समर्थ देवांच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे अलीकडेच मला कोल्हापूरमध्ये असताना एका स्वामी भक्ताने विचारला होता की गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामींच्या दर्शनानंतर म्हणजे आपले दर्शन केल्यानंतर त्यांच्याच एका शेजारच्या माणसाचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता तुमच्या दर्शनाने. त्याच्यानंतर एका माणसाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता पूर्णपणे त्याच माणसाच्या बघण्यात. त्याच्याकडे अचानक एक व्यक्ती येते आणि सांगते की एक अमुक 10 लाख रुपये तुला ठेवून दे आणि तुला शक्य होतील तेव्हा परत दे, आणि तो त्याच्यातनं बाहेर पडतो पूर्णपणे. हे जे आपण करतोय ते कसं काय? श्री स्वामी समर्थ. अरे बाळा, काय हे परब्रह्म करत रे बाबा. श्री स्वामी समर्थ करतात. आमच्यासारख्या पामरांना ते कुठेतरी निमित्त करतात रे बाळा. आता तू म्हणाल की त्याने दर्शन घेतलं आणि त्यांचा कॅन्सर बरा झाला. ते आमच्या दर्शनाने थोडंच होतंय. आमच्या देहाचं दर्शन घेऊन काय होणार आहे? लिहित आलं का? देहाचं दर्शन घेऊन काय होणार आहे बाळा? त्याला दर्शन काहीतरी वेगळं घडलं असावं, त्यानेच काहीतरी लीला केली असावी बाळा. ना, प्रकृतीचे जे जे विषय आहेत ना ते मार्गी लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो बाळा. किंबहुना तेच लावत असतात. लिहित ना. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे, जे जे काय घडतं ना या विश्वामध्ये ते त्रिगुणच करत असतात. लक्षात ठेवा. भगवंताने भगवद्गीतेमध्ये जो 14वा अध्याय आहे ना, 14वा अध्याय त्यातला 19वा श्लोक पाहावा. ज्यांना पाहायचं आहे त्यांनी. लक्षात आलं ना भगवंताने काय सांगितलं ते कळेल की हे त्रिगुणांचा खेळ आहे बाबा. गुण गुणात वर्तते असं भगवंताने म्हटलंय. लक्षात आलं ना. मात्र त्या त्रिगुणांना खेळवणारा कोण आहे? हा त्रिगुणांचा खेळ आहे, पण त्यांना खेळवणारं कोण आहे? तर ते आहे परब्रह्म श्री स्वामी समर्थ. लक्षात आलं ना. त्या जीवाचा कर्जामधून त्याची मुक्ती झाली. हा खेळ सुद्धा त्यांचाच आहे. हा खेळ सुद्धा त्यांचाच आहे. त्यामुळे हे जे काय घडतंय ना त्याचा कर्तेपणा त्या त्रिगुणांना द्यावा. मात्र त्या त्रिगुणांना खेळवणारा कर्ता कोण आहे? तर ते परब्रह्म श्री स्वामी समर्थ आहे. लक्षात आलं ना. त्यामुळे अशा असंख्य लोकांना स्वामी लीला करून अनुभूती देत असतात. कारण त्यांचं मागील अनंत जन्मांपासून त्या परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी निरंतर असं नातं असतं बाळा. लक्षात आलं ना. म्हणून स्वामी चरणाशी नातं निर्माण करावं. नातं जोड रे तू स्वामी चरणाशी. आहे त्यांचाच आधार जगतासी. अरे सगळ्या जगताला त्यांचाच आधार आहे. म्हणून नातं जोडायचं असेल तर इथे तिथे जोडण्याच्या ऐवजी स्वामी चरणाशी जोडावं. म्हणजे आश्रय शोधायला लागत नाही. कारण त्यांच्या चरणांच्या आश्रयासारखा दुसरा आश्रय या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये उपलब्धच नाही. झालं ना. म्हणून नातं जोडावं तर स्वामी चरणाशी जोडावं. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये
कोणत्याही परिस्थितीमध्ये चिंता करण्याचं यत्किंचितही कारण उरत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुढचा प्रश्न आहे, श्री स्वामी समर्थ, स्वामी सेवा कशी करावी? पप्पू सागर म्हणून त्यांनी विचारलेलं आहे. बर, स्वामी सेवा कशी करावी? आता इथे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ना, तर सेवा म्हणजे नक्की काय हे समजून घ्या. वेदांमध्ये भक्तीचा उल्लेख नाही, वेदामध्ये उपासना सांगितली. पण उपासना हा काही सर्वसामान्य जीवांच्या अखत्यारीतला विषय होत नाही. ना, मग सर्वसामान्य जीव जो आहे, जो प्रपंचामध्ये गुंतलेला आहे, ज्याला प्रपंचासारखं दुसरं काही श्रेष्ठ आहे असं वाटत नाही, आणि त्यामुळे तो त्या संसार सागरामध्ये गटांगळ्या खातोय, आणि नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी बाबा मी बुडू नये एवढाच विषय मनात ठेवून जो परमेश्वराचा धावा करण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याला ज्ञानयुक्त होणं शक्य होत नाही ना, अशा जीवाने काय करावं बाबा? तर देह झिजवावा. पहिली गोष्ट संतांनी हेच सांगितलं. त्यामध्ये अत्यंत महत्वाचा आणि सोपा सरळ मार्ग जो सांगितला आहे संत मंडळींनी, तो म्हणजे नामाचा. निरंतरपणे नाम घेण्याचा प्रयत्न करावा. निरंतरपणे नाम घेणं सोपं नाही, पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. नाम घेत राहा ना. दुसरा विषय कुठला आहे? काय करता येतं आपल्याला? तर पूजन करता येतं. सेवा करायची म्हणजे काय? पूजन कशासाठी करावं? तर पूजन करताना मी जेव्हा स्वामींना स्नान घालतो, अर्थात दररोज स्नान घालावं असं मी म्हणत नाही, स्वामींना मी स्नान घालतो, त्यांना मी अक्षता वाहतो, त्यांना गंध वाहतो, हळदी कुंकू वाहतो, पुष्प वाहतो. त्यावेळेला काय होतं? तर माझं अंतःकरण जे आहे, जे एरवी प्रापंचिक गोष्टींनी पूर्णतः भरलेलं असतं आणि ते मलिन झालेलं असतं, ते त्या पूजनाच्या निमित्ताने माझं अंतःकरण स्वामी चरणाच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता निर्माण होते ना. म्हणून ते पंचोपचार वगैरे सांगितलेले जे आहेत ते त्यासाठी सांगितलेले आहे की जेणेकरून प्रपंचाच्या महासागरामध्ये गटांगळ्या खाणारा जो जीव आहे तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे परमेश्वराच्या दिशेने क्रमण करू लागेल ना. त्यामुळे सेवा काय करायची? तर एक तर नाम घ्यावं, दुसरं आपल्याला जमेल तसं श्री स्वामी देवांचं पूजन करावं. पुन्हा सांगतोय मी, म्हटलं आपल्याला जमेल तसं. मग मी असंच करायला पाहिजे तर स्वामीपर्यंत नाही बाबा, तो काय भाव मनात आणू नकोस. फक्त तुझ्या ठाई असलेला जो भक्तिभाव जो आहे तो तपासून पहा. मग स्वामींना नैवेद्य म्हणून मी हेच अर्पण करायला पाहिजे का? मग असा नैवेद्य अर्पण केला म्हणजे स्वामी प्रसन्न होतील का? अजिबात नाही तसं. नैवेद्याच्या माध्यमातून तू तुझा भाव स्वामींना अर्पण करत असतोस. म्हणून नैवेद्य म्हणून तू समोर काय ठेवलंयस हे स्वामी पाहत नाही.
स्वामी काय पाहतात तर त्या नैवेद्याच्या माध्यमातून तू तुझा जो भाव अर्पण करतोयस तो कसा आहे, तो भावच त्या भगवंताला भुलवतो. लक्षात आलं ना, भगवंत भावाचा भुकेल असं म्हटलेलं आहे ना, तर तो तुझ्या अंतरीचा भाव आहे. तो प्रदर्शनातून काही भाव व्यक्त होत नाही. म्हणून दर्शन करावं, प्रदर्शन करू नये. दर्शन ही अंतरंगाची यात्रा आहे, ती कळली तर होतं ना बाबा सगळं. म्हणून मग सेवा म्हणून काय करावं, एक तर नाम घ्यावं, स्वामींचं तुला जमेल तसं पूजन करावं. त्या पलीकडे जाऊन तुझ्या एकूण प्रापंचिक स्थितीवर अवलंबून राहून विचार करून तुला जे पीडित लोक आहेत, दीन दुबळे आहेत, अनाथ आहेत, त्यांची जर तुला सेवा करता आली तर ती जरूर करावी, ती जरूर करावी. लक्षात आलं, त्यांना सहाय्य करता आलं तर जरूर करावं. मात्र ते करताना कधीही कर्तेपणा स्वतःकडे घेऊ नये. त्याने केलेलं सगळं वाहून जात. म्हणून स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत, हे स्वामीच करतात, फक्त मला निमित्त केलेलं आहे. दीनदुबळ्यांना सहाय्य होण्याची संधी मला स्वामीने दिली आणि स्वामीच ते करून घेत आहेत, मी काही करत नाही. हा भाव जर आपल्या ठाई असेल आणि त्या भावाने जर दीनदुबळ्या अनाथांची सेवा आपल्याकडून घडली तर निश्चितपणे स्वामी सेवा घडते. बाबा पुण्यप्राप्तीचा मार्ग आहे. मात्र कर्तेपणा स्वतःकडे घेऊ नये. स्वामीने सृष्टीविषयी सुद्धा भाष्य केलेलं आहे. वृक्ष लावण्याचा, वृक्षांचं संगोपन करण्याचाही प्रामाणिक प्रयत्न करावा. या वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी आपल्याला जे शक्य आहे ते आपण करावं. सेवेचाच भाग म्हणून जे जे स्वामी भक्त आहे, जो जो भक्त आहे, त्याच्याशी अत्यंत प्रेमानं आणि आदरानं वर्तन करावं. ही सेवाच आहे बाबा. आणि जो जो भेटेल, जो जो भेटेल त्याला स्वामी नामाविषयी सांगावं, ही सुद्धा सेवा आहे. म्हणून सेवा म्हणून मी हेच करायला पाहिजे का? वेगवेगळे तुला पर्याय दिलेले आहेत स्वामीने. बाबा तुला जे जमेल ते कर, तुला जे जमेल ते कर. स्वामी तुझं मनोरथ निश्चितपणे सिद्ध करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक स्वामी भक्त आहेत, ते विचारत आहेत, एक प्रश्न होता. श्री स्वामीसूत महाराज अक्कलकोटला वास्तव्यात असताना खडावा घालून अभंग गात होते. तेव्हा काही सेवेकरी त्यांचा अपमान करतात. मग तो अपमान सहन न होऊन स्वामीसूत महाराज अक्कलकोट सोडून निघून जातात आणि स्वामींच्या खूप वेळा बोलावण्यावरूनही परत येत नाही. असा उल्लेख सारामृतात वाचला. ही घटना कधी घडली? श्री स्वामी समर्थ. स्वामीसूत महाराज हे स्वामींचं बाळ आहे. ज्यांना स्वामीने म्हटलं, अरे तू आमचा सूत हो. आपण श्री स्वामीसूत महाराजांवरील पॉडकास्ट व्यवस्थित पाहिलात तर आपल्या लक्षात येईल. आता महत्वाचा मुद्दा काय आहे की मी जे काय पाहतो प्रत्यक्ष, ते प्रत्यक्ष पाहून मी त्यानुसार विचार करत असतो.
मी माझ्या ठाई त्या गोष्टीचा एक निश्चय करत असतो. त्याचबरोबर मी अनुमानही करत असतो. आणि त्या पलीकडे जाऊन मी कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं किंवा माझ्या वाचनात आलेलं असतं, त्यानुसार सुद्धा मी विचार करत असतो. हे प्रामुख्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्याचे किंवा प्रमेय सिद्ध करण्याचे 3 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान आणि आप्त शब्द. म्हणजे मी जे प्रत्यक्ष पाहतो त्यानुसार मी माझं मत तयार करतो. किंवा मी डोंगराच्या पलीकडे मला धूर दिसतो वरती येताना, म्हणून मी अनुमान काय करतो की तिथे अग्नी आहे. आणि तिसरा आप्त वचन, म्हणजे सिद्ध पुरुषाकडून मी काहीतरी ऐकलेलं असतं, जे मी पाहिलेलं नाही, ज्याचा मी अनुमान केलेलं नाही, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. किंवा आपली प्राचीन ग्रंथ संपदा जी आहे त्यामध्ये मी काहीतरी वाचलेलं असतं आणि त्यानुसार मी माझं मत बनवत असतो. इथे महत्वाचा मुद्दा काय आहे की श्री स्वामी सूत महाराज हे देहातीत अवस्थेमध्ये होते, लक्षात घ्यायचं. त्यांनी स्वामींनाच प्रार्थना केली होती. झालं ना, स्वामीराया माझे करा समाधान, देहाचे ही भान ठेवू नका. इतरांवर कृपा करणारे ते परब्रह्म ते आपल्या लेकरावर कृपा करणार नाही, असं कसं होईल बाबा? त्यांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली, होय केलीच. त्यात दुमत असण्याचं काही कारणच नाही कोणाच्याही मनामध्ये. ना, त्यामुळे जो आत्मा देहाच्या पलीकडे होऊन त्याच्याकडून भक्ती घडते, त्याला पायात खडावा आहेत का बूट आहेत, अंगावर वस्त्र आहे का तो निर्वस्त्र आहे, याचं भान असण्याचं काही कारणच नाही. आणि जो देहातीत आहे, जो देहाच्या पलीकडे झालेला आहे, म्हणजे प्रकृतीच्या परे आहे, त्याला अभिमान, अहंकार या गोष्टी स्पर्श सुद्धा करत नाहीत. लक्षात आलं ना? त्यामुळे श्री स्वामीसूत महाराज स्वामीमय होऊन देहातीत अवस्थेमध्ये स्वामींचं गुणगान करतायत, त्यांना भान नाही, कुठलंच नाही. पायात खडावा आहेत की काय आहे? बरं, खडावा घालून गुणगान करू नये असं काय कुठे कोणी सांगितलेलं ना, असला कुठे नियम नाही. पण तरी सुद्धा जर त्यांनी गुणगान केलं आणि त्यांचा लोकदृष्टीने अक्कलकोट मधील सेवेकऱ्यांनी अपमान केला असं जरी वाटत असलं तरी अपमान करणाऱ्यांना वाटलं आम्ही अपमान केला, मात्र ज्याच्या बरोबर तो प्रसंग घडला तो अपमानित झालाच नाहीये, कारण तो देहाभिमानी उरलाच नाही बाळा. तो देहाभिमानी नव्हताच, तो देहाच्या पलीकडे होता. त्यामुळे त्याचा अपमान होणं शक्यच नाही. स्वामींनी त्यांना पुन्हा पुन्हा बोलवून ते आले नाहीत हे परमसत्य आहे. मात्र त्याविषयी आपण पॉडकास्ट मध्ये सांगितलंय. स्वामी जेव्हा म्हणाले की आता आम्ही उत्तर हिंदुस्थानात जाणार आहोत, तुम्ही इथे गादी सांभाळून राहा, तेव्हा ते म्हणाले आपण नसाल तर मला गादी नको, मला केवळ आपण हवे आहात, बाकी या
प्रापंचिक गोष्टीमध्ये मला यत्किंचितही रस नाही. अरे म्हणून तर त्यांनी आपला संसार लुटवून टाकला. ज्या जीवाने निव्वळ स्वामी मुखातून निघालेले ते वचन, अरे आता तू तुझा संसार लुटवून टाक, जसाचा तसा स्वीकारला आणि आपला सोन्यासारखा संसार लोकदृष्टीने त्याची माती केली, राख रांगोळी केली. माती पण नाही, ज्याने आपल्या संसाराची राख रांगोळी केली कुठलाही विचार न करता, त्या परमपावन पवित्र आत्म्याला हे अपमानाने या अशा गोष्टी प्रभावित करू शकत नाहीत, कधीच करू शकत नाहीत. त्यामुळे ते अपमानित झाले आणि मग स्वामींनी त्यांना बोलवायला पाठवलं, पण ते आले नाहीत. होय, स्वामींनी त्यांना बोलवायला पाठवलं, सत्य आहे, सत्य आहे. अगदी हे सुद्धा सांगितलं, अरे त्याला पेटीत घालून घेऊन या. तरी सुद्धा स्वामी सुद्धा गेले नाहीत. का? तर मी जर तिथे आलो तर आपण निघून जाल, आणि जर आपण नसाल तर माझ्यासाठी हे विश्व शून्य आहे. मला काय करायचं हे विश्व? मला काय करायची ती गादी? आपल्या व्यतिरिक्त मला काहीच नको. म्हणून स्वामी सुद्धा गेले नाही. लक्षात घे, हे त्यांना अपमानित केलं म्हणून स्वामी सुद्धा गेले नाहीत. ह्याला गैरसमज पण म्हणता येत नाही. गैरसमज व्हायला पहिला समज असावा लागतो. समज असेल तर गैरसमज होतो. मुळातच गैरसमज असेल तर गैरसमज झाला असं म्हणता येत नाही, कारण मुळातच गैरसमज आहे. स्वामीसूत महाराजांविषयी भाष्य करण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत आवश्यक. ते म्हणजे एक, श्री स्वामीसूत महाराजांच्या आत्मतत्वाला जाणणं, आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, श्री स्वामी समर्थ ह्या परमात्म तत्वाला जाणणं. हे जाणण्याची क्रिया जर घडली तरच सत्याचं दर्शन होईल. अन्यथा सायंकाळच्या प्रकाशामध्ये छतावरून खाली आलेली दोरी, रस्सी, हलत्या हवेने, अंधुक प्रकाश आहे, काळोखी म्हणतात आणि प्रकाशी म्हणतात, अंधुक दिसतंय, आणि मी त्यालाच सर्प समजून बसतो आणि मी भयभीत होऊन पळायला लागतो. तशी जीवाची अवस्था होते बाळा. कारण स्वामीसूत महाराज अपमानित झाले असं म्हणणं म्हणजे रस्सीला सर्प समजण्यासारखं आहे. त्यांना जाणून न घेता, त्यांच्या जवळ न जाता, लांबूनच काहीतरी इशारा करण्यासारखी ती गोष्ट आहे. त्यामुळे स्वामीसूत महाराज अक्कलकोटमध्ये अभंग गात असताना खडावा घालून अभंग गात होते. हे लोकदृष्टीने जरी सत्य असलं तरी तो एक देहातीत आत्मा असल्यामुळे त्याच्यासाठी या गोष्टी नगण्य होत्या. आणि तुम्ही नसाल तर मला अक्कलकोट काय काहीच नको, मला विश्वच नको आहे. आणि यामुळे त्यांनी स्वामींच्या बोलवण्यानंतर सुद्धा ते अक्कलकोटला गेले नाहीत आणि त्यांनी अगोदरच आपला देह विसर्जित केला आणि त्या परमात्म तत्वाला जाऊन ते भेटले. अरे तू तुझ्या कुळावर पाणी सोड आणि आमचा सूत हो, हे जे स्वामींनी सांगितलं होतं, म्हणजे देहाभिमान सोड आणि तू आमचाच अंश आहेस, तो आम्हाला येऊन मिळाला पाहिजे, तू भेट. ती क्रिया त्यांनी केली. कुळावर पाणी सोडलं, देह त्याग केला आणि आमचा सूत हो म्हणजे त्या परमात्म्याला जाऊन ते भेटले, त्यांना त्यांच्याशी एकरूप झाले. आणि हेच परम सत्य आहे. श्री स्वामी समर्थ.
हा प्रश्न जे जे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात त्या प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे झालं ना. कारण काय होतं, जेव्हा भक्ताकडून जप घडत असतो त्यावेळेला अनेक भक्तांना हे कळतच नाही की आपल्या ठाई वेगवेगळे विचार येत आहेत. ते त्या विचारामध्येच दंग असतात, त्यामुळे त्यांच्या लक्षातच येत नाही. कळलं ना की अरे आपल्याला विचाराने घेरलाय. पण मिलिंद नाव म्हणाला. मिलिंद हा असा भक्त आहे स्वामींचा जो जप करण्याच्या प्रवासामध्ये काही थांबे पुढे गेलेला आहे. त्यामुळे त्याच्या लक्षात येतंय की नाम जप करत असताना माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात, माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत आहेत ना. म्हणजेच काय की असे जे भक्त आहेत ते नामाच्या मार्गावर व्यवस्थित क्रमण घडणारे भक्त आहेत. लक्षात घ्या, पहिली गोष्ट ती आहे की त्यांनी स्वतःला सांगावं, होय मी योग्य मार्गावर आहे. कारण माझ्या लक्षात येत आहे की माझ्या अंतरंगामध्ये वेगवेगळे विचार उमटत आहेत. अन्यथा तर विचारांच्या प्रवाहामध्ये वाहून जातो माणूस आणि त्याला कळतच नाही की काय घडलं आणि काय नाही घडलं. ही घटना जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. मग आता ह्याच्यावर उपाय काय करायचा, तर जेव्हा माझ्या हे लक्षात येतं की माझं मन कुठल्या तरी विचाराने प्रभावित होऊन कुठेतरी गेलेलं आहे. मन जातं, मनाचं काही खरं नसतं. त्या मनाला पुन्हा स्वामी चरणांवर आणून घालावं, भगवंताने सांगितलं. माझं मन जेव्हा जेव्हा इकडे तिकडे फिरायला लागतं तेव्हा पुन्हा पुन्हा त्याला भगवत चरणात आणून घालावं. तसंच मन जेव्हा विचारांच्या माध्यमातून, म्हणजे विचार म्हणजेच मन, इथे तिथे धावते त्याला पुन्हा स्वामी चरणांवर आणून घालावं आणि नामजप करत राहावा. हा त्याच्यावरचा अतिउत्तम असा उपाय आहे. म्हणजे विचार आले की मनाला स्वामी चरणावर घालावं, विचार आपसुक बाजूला, कारण मन रिक्त राहत नाही. त्याला स्वामी चरणांचा आश्रय दिला, तिथे राहा बाबा. काही क्षण राहतात पण ते कायम राहील याची शाश्वती योगीजन सुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य भक्त जो आहे त्याने निरंतरपणे अभ्यास करत राहावा. लक्षात आलं? होतं श्री स्वामी मुकुंद इनामदार ते विचारत आहे, श्री स्वामींच्या कृपेने आत्मदर्शन कधी घडेल? यापूर्वी आत्म्याचे दर्शन कधी झाले नसल्याने दर्शन झाले तर ते आत्मतत्वाचेच आहे, हे कसे ओळखायचे? श्री स्वामी समर्थ. नाव काय म्हणाल त्यांचं? मुकुंद इनामदार. मुकुंदराव, अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे, आत्मा म्हणजे कुठला तरी आकार माझ्या समोर येईल आणि मला त्याचं दर्शन होईल असं नाही. त्यामुळे या मागे यापूर्वी मी त्याला पाहिलेलं नाही, मग मी आता त्याला कसा ओळखू? आत्मतत्व जे आहे ते निर्गुण निराकार आहे. त्या आत्मतत्वाची अनुभूती करता येते. त्याला असा समोर उभा ठेवून काय पाहता येत नाही. मुकुंदराव, आता हा ओंकार माझ्या समोर बसलेला आहे. हा ओंकार समोर बसलेला म्हणजे काय आहे, तर त्याचा देह माझ्या समोर आहे. त्यामुळे मी त्याला पाहतोय, कारण यापूर्वी अनेक वेळा मी त्याला पाहिलेलं, त्यामुळे मला ठाऊक आहे हा ओंकार आहे. आत्मतत्व जे आहे ते निराकार आहे, कारण ते निर्गुण आहे.
प्रकृतीच्या परे आहे. या विश्वाचं ते निमित्त कारण आहे. त्यामुळे बाबा मला आत्मतत्व मी यापूर्वी कधी पाहिलेलं ना, आता मला दृश्य झालं तर मी त्याला कसं ओळखणार? हा ओळखी पाळखीचा काही कार्यक्रम नाही. लक्षात आलं ना? हा अनुभूतीचा विषय. आणि अनुभूती सुद्धा अंतःकरणाची नाही ना. त्याला मनाने अनुभूत त्याची घेता येते, ना अहंकाराने, ना चित्ताने. चित्त म्हणजे बुद्धितत्व. याच्या परे होऊन जेव्हा केवळ आत्मतत्व शेष राहत, तेव्हा ते आत्मतत्व स्वतःचीच अनुभूती करत. तीच अनुभूती आहे. आत्मतत्वाची अनुभूती ना इंद्रियांच्या सहयोगाने करता येईल, ना अंतःकरणाच्या सहयोगाने करता येईल. ह्यात आलं का? त्यामुळे आत्मतत्वाची अनुभूती ही इंद्रियांच्या परे आहे. मात्र ह्याविषयी जर आपल्याला सखोल ज्ञान हवं असेल तर तो काही युट्यूबचा विषय होऊ शकत नाही. आपल्याला आपल्या गुरूंना शरणागत व्हावं लागेल. त्यांच्या चरणी बसून त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अमृत वाणीतून आपण आत्मतत्वाची अनुभूती कशी करावी किंवा कशी होते, त्यासाठी कोणत्या प्रकारची साधना आपल्याकडून घडायला हवी, हे आपण आपल्या गुरूंकडून जाणून घ्यावं आणि त्यानुसार आपण अनुभूती करावी. स्वामी आपल्यावर निश्चितपणे कृपा करतील. होय, कारण हेच परब्रह्म आहे. आत्मतत्व आणि परमात्मतत्व वेगळं नाही. पुन्हा सांगतो आपल्याला, श्रीमद आद्य शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत जो जगभर पोचवला आणि आज जगामध्ये अद्वैत वेदांत म्हणजे श्रीमद आद्य शंकराचार्य आणि श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणजेच अद्वैत वेदांत असं एक समीकरण झाले. भारतीय तत्वज्ञानाची जिथे जिथे चर्चा होते तिथे तिथे श्रीमद आद्य शंकराचार्यांचं नाव आहे. त्यामध्ये त्यांनी जे म्हटलंय, मी मगाशी सांगितलं आपल्याला, जीवो ब्रह्मैव नापरः. जीव हेच ब्रह्म आहे. मात्र ती जीवदशा जी आहे त्या जीवदशेतून त्या आत्मतत्वाची, जे परब्रह्म आहे, जे ब्रह्मतत्व आहे, त्याची सोडवणूक व्हायला हवी, ती दशा नष्ट व्हायला हवी. मग त्यासाठी गुरुचरणांशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही असं आपलं भारतीय तत्वज्ञानही सांगतं. आणि जे स्वतः सर्व विश्वातील ज्ञानाचा हिमालय आहेत, ते प्रत्यक्ष शिवशंकर यांनी सुद्धा माता पार्वतीला जो उपदेश केला त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलंय की हा संसार सागर पार करून जायचा असेल, त्या परमात्म तत्वाला भेटायचं असेल, म्हणजेच मुक्तीचा मार्ग आचरायचा असेल, तर गुरुचरणांशिवाय दुसरा उपाय नाही. म्हणून आपण आपल्या गुरूंना शरणागत व्हावं आणि त्यांच्याकडून आपण ज्ञानप्राप्ती करून घ्यावी. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. महत्वाचा प्रश्न आहे, पाप आणि पुण्य यात फरक काय करावा? जगन्मान्य पाप आणि पुण्याची जी कल्पना आहे त्या तशाच मान्य कराव्या की कर्म आणि प्रपंच करताना याचे भान कसे ठेवावे?
धन्यवाद श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कसं आहे, पॉडकास्टच्या माध्यमातून स्वामीदेव सर्वसामान्य भक्तगण जे आहेत त्यांच्यापर्यंत विचार पोचवण्याचा स्वामीदेव प्रयत्न करत असतात. त्यामुळे एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्यावर भाष्य करताना या गोष्टीचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक असतं की हा पॉडकास्ट श्रवण करणारे किंवा पाहणारे प्रेक्षक जे आहेत ते कोण आहेत. तर आपल्याकडे जो प्रेक्षक वर्ग आहे तो सर्वसाधारण प्रेक्षक वर्ग आहे, श्रोते आहेत. कारण कसं आहे, प्रत्येक गोष्टीचं विवेचन करताना साधकासाठी काय आहे आणि प्रापंचिक जीवासाठी काय आहे या गोष्टीचं भान ठेवावं लागतं. तर आपण प्रामुख्याने प्रापंचिक जीव जो आहे त्याच्यासाठी पापपुण्याचा हिशोब काय आहे हे जाणून घेण्याचा स्वामींच्या कृपेने प्रयत्न करूया. कळलं का? पाप काय आहे आणि पुण्य काय आहे. कसं आहे, जीवाकडून निरंतरपणे कर्म घडत असतात बाबा, लक्षात आलं ना. आणि कर्म जी आहेत ती 3 प्रकाराने घडतात असं भगवंताने म्हटलंय. एक म्हणजे देहाकडून आपल्या घडतात, एक वाणीकडून घडतात आणि तिसरं मनाकडून घडतात. कळलं ना. देहाकडून घडणारी कर्म आपल्याला दृश्य होतात, वाणीने घडणारी कर्म सुद्धा आपल्याला बऱ्याच अंशी कळतात. पण मन जे आहे त्याच्याकडून घडणारी कर्म समोरच्या माणसाला काही कळत नाही. ज्याच्याकडून घडतात त्याला सुद्धा कधी कधी कळत नाही, बऱ्याच अंशी नाही कळत. मग देहाकडून जी कर्म घडतात किंवा वाणीच्या माध्यमातून जी कर्म घडतात किंवा मानसिक जी कर्म घडतात त्यामध्ये भगवंताने एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ती म्हणजे घडणारं कर्म, त्या कर्मातील भाव आणि त्या कर्मातील उद्देश. कर्मापेक्षा कर्मातील भाव श्रेष्ठ आहे आणि कर्मातील भावापेक्षा कर्मातील उद्देश श्रेष्ठ आहे. उद्देश सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे माझ्याकडून जे कर्म घडतंय, मग कसंही असू दे, शरीराकडून घडव, वाणीने म्हणजे मी बोलतोय, मनामध्ये मी विचार करतोय आणि हातापायाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये माझा भाव जो आहे तो सात्विक असावा आणि उद्देश जो आहे तो नितळ स्वच्छ असावा, ज्यामध्ये कोणाचंही अकल्याण करण्याचा उद्देश नसावा. अशी जी कर्म आहेत, म्हणजे माझ्याकडून घडणारं कर्म सात्विक भावाने आणि परकल्याणासाठी घडतं, ते मला 100% पुण्य प्रदान करणार असतं. लक्षात आलं ना. मात्र जे कर्म माझ्या ठाई असलेला भाव जो आहे तो सात्विक नसून रज असेल, रजगुणाने प्रभावित असेल आणि जो उद्देश असेल, रजगुण आला की 100% परकल्याणाचा 100% उद्देश शेष राहत नाही. कारण रजगुण हा लोभ आहे, तिथे चंचलता आहे. मग तो काय करतो की माझ्यासाठी
100% पुण्यप्राप्ती काही त्या कर्माने होत नाही बाळा. मग पुण्य नसेल तर पाप आहे, लक्षात आलं ना. मग रजोगुण जो आहे तो मला 50-50च कदाचित मला त्याच्यातून पाप पुण्य निर्माण करत असेल. आणि माझा भाव जो आहे, माझं अंतःकरण जे आहे, जे तमोगुणाने प्रभावित असेल, जिथे अज्ञान आहे, मला ठाऊक नाही माझ्याकडून काय घडतंय, प्रमाद आहे म्हणजे माझ्याकडून चुकीच्या गोष्टी घडत आहेत, आळस आहे, मी आळसाने काय तर करत असतो, कळलं ना, अंधकार आहे, मला माहित नाही काय चाललंय, अशा तमोगुणाने प्रभावित झालेल्या अंतःकरणाकडून निश्चितपणे माझ्याकडून चुकीची कर्म घडतात, जी माझ्यासाठी पाप निर्मितीला प्रामुख्याने कारणीभूत होतात, कळलं ना. त्यामुळे कर्म जशी घडतात तशी मला पाप पुण्याची गोळाबेरीज माझ्या जीवनामध्ये होत असते. म्हणजे हे पुण्य आहे आणि हे पाप आहे असं काही सांगता येत नाही, ते कर्मावर अवलंबून आहे. आता कर्म आणि भाव आणि उद्देश याचं एक उत्तम उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एक माणूस यज्ञ करतोय, भगवंताचा भक्त आहे, तो भगवंताविषयी सात्विक भाव आहे त्याच्याकडे, अत्यंत भक्तिभावाने यज्ञ करतोय, पण उद्देश जो आहे तो कोणाचं तरी अकल्याण करणारा असेल तर तो उद्देशच त्याला त्याच्यासाठी पापाची निर्मिती करतो. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे यज्ञ करणारा माणूस पुण्याचा अधिकारी होईलच असं काही सांगता येत नाही, कारण त्याचा उद्देश चुकीचा असू शकतो. म्हणून आपण काय करावं बाबा, आपण काय करावं, पहिली गोष्ट म्हणजे जे जे काही घडतंय त्याचा कर्तेपणा स्वतःकडे घेऊ नये. तसं जर झालं निरंतरपणे तर या पाप पुण्याच्या द्वंद्वामध्ये आपण कुठेच अडकत नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट ना. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर हे माझ्याने घडत नसेल, नाही घडत ते, तर काय करावं, तर बाबा मी माझ्या कल्याणाचा विचार करावा. दुसऱ्यांचं कल्याण मला करता येत नाही, काही हरकत नाही, मात्र दुसऱ्याचं अकल्याण करायला जाऊ नये, ना. म्हणून प्रापंचिक जीवनामध्ये निरंतरपणे कर्म घडत असतात बाळा. कधी कधी काय होतं, किंवा कधी कधी म्हणजे नेहमीच असं होतं, माझ्यासमोर एखादा प्रश्न निर्माण होतो आणि त्या प्रश्नावर मात करण्यासाठी किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी युक्तीनं वागायला जातो आणि चुकीचं कर्म करून मोकळा होतो. मला वाटतं मी ह्याच्यातून बाहेर पडलोय, काय झालं ना, पण त्याच्यापेक्षा मोठ्या संकटामध्ये मी स्वतःला अडकवून घेतलंय, कारण मी ती कृती करून स्वतःसाठी पापाची निर्मिती केलेली आहे. म्हणून युक्तीने वागताना अत्यंत सावध असावं. आणि म्हणून जे जे कर्म घडतं ते कर्म घडत असताना निरंतरपणे स्वामी नाम घ्यावं, स्वामी नामाचा आश्रय करावा. आणि जे जे काही कर्म आपल्याकडून घडतं, बऱ्या वाईटाची मला कल्पना नाही, ते सगळंच्या सगळं कर्म स्वामी चरणी अर्पण करावं, म्हणजे त्यात पाप पुण्य काही शेष राहत नाही. स्वामी सगळ्या गोष्टींची काळजी घेतात आणि आपल्याला एक चांगलं जीवन प्रदान करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण या पॉडकास्ट मध्ये सर्वसामान्य स्वामी भक्तांची खूप सुंदररित्या उकल करून सांगितले. अनेक स्वामी भक्तांनी खूप कमेंट्स मध्ये तुम्हाला थँक्स बोललेले आहेत. सर्वजण तर म्हणजे आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात, असेच पॉडकास्ट करत राहा म्हणून सांगतायत. पॉडकास्ट कधी संपू नये असं सांगत असतात. श्री स्वामी समर्थ. आपण या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया आणि पुन्हा एकदा नव्या पॉडकास्ट मध्ये आपण
स्वामी स्वामी करून घेतील बाळा. हा? श्री स्वामी.